ग्रीक स्टोरी टेलर एसॉप यांनी एक खूप सुंदर विचार मांडला होता. माणूस ज्या प्रकारच्या लोकांसोबत राहतो त्यानुसार त्याची ओळख निर्माण होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची ओळख किंवा त्याची प्रतिष्ठा तो आपला जास्तीत जास्त वेळ कोणत्या लोकांसोबत घालवतो आणि त्याचे मित्र कोण आहेत यावरून ठरते. मित्रांनो, इतिहासात होऊन गेलेली मोठमोठी लोक जसे की निकोला टेस्ला, अल्बर्ट आइन्स्टाईन, अब्राहम लिंकन, आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन यासारख्या अनेक हुशार आणि महान लोकांच्या जीवनाचा अभ्यास केल्यावर आपल्याला समजते की बहुतेक हुशार लोक दुसऱ्यांबरोबर राहण्यापेक्षा स्वतःसोबत वेळ घालवायला अधिक महत्त्व देत होते. हुशार लोक खूप लोकांना ओळखतात, ते त्यांच्या रोजच्या आयुष्यात अनेक लोकांना भेटतात सुद्धा, पण तरीही हुशार लोक मोजक्याच लोकांना आपला मित्र मानतात. म्हणजेच बुद्धिमान लोक जास्तीचे मित्र जोडण्याऐवजी मोजकेच पण गुणवत्ता असलेले मित्र निवडतात. कारण चांगल्या लोकांचे मित्र चांगले, वाईट लोकांचे मित्र वाईट आणि सामान्य लोकांचे मित्र सामान्यच असतात, कारण त्यांची मानसिकता आणि विचार एकमेकांसारखेच असतात. म्हणूनच प्रोफेसर रॉनी मॅलकॉन म्हणतात, मला तुमचे मित्र दाखवा आणि मी तुम्हाला तुमचे भविष्य दाखवतो. हुशार लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेत फार कमी मित्र असतात किंवा कधी कधी तर एकही मित्र नसतो. इव्होल्युशनरी मानसशास्त्रज्ञ सातोशी कानाजावा आणि नॉर्मली यांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की ज्या लोकांचा IQ कमी होता ते लोक इतर लोकांसोबत आणि त्यांच्या मित्रांसोबत असताना जास्त आनंदी होते, तर त्याच्या अगदी उलट जी लोक अधिक हुशार होती किंवा ज्यांचा IQ जास्त होता ते एकटे असताना अधिक आनंदी होते. हे असे असण्यामागे 10 महत्त्वाची कारणे आहेत आणि जर ही कारणे तुमच्या व्यक्तिमत्वाशी जुळत असतील तर याचा अर्थ तुम्ही सुद्धा एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आहात. कारण नंबर 1, तुम्हाला समजणे एवढे सोपे नाही. ही वास्तवता आहे की अनेक बुद्धिमान लोकांना एकटे राहायला आवडते आणि फक्त काहीच लोक त्यांना समजून घेतात, त्यांना स्वीकारतात. अशा बुद्धिमान व्यक्तीला ह्या समाजात राहणे अनेक वेळा कठीण होऊन बसते, जिथे त्याला त्याच्या बोलण्याला कुणीही समजून घेऊ शकत नाही. म्हणूनच या लोकांना त्यांच्या स्वतःच्या छोट्याशा जगात राहायला आवडते, जिथे फक्त त्यांची स्वप्ने, ध्येय, व्हिजन, आयडियाज असतात. ह्या लोकांना सामाजिक उपक्रम आणि लोकांसोबत बाहेर फिरायला जाणे लक्ष विचलित करण्याचे माध्यम वाटते. खरं तर अशी माणसं इतर लोकांशी जितका जास्त संवाद साधतात तितकाच त्यांना थकवा जाणवतो, जणू कोणीतरी त्यांची एनर्जी काढून घेतली असेल. कारण तुम्हाला समजून घेणे प्रत्येकाला जमेल असं नाही. ज्यावेळी तुम्हाला वाटते की तुम्ही जे काही बोललात, तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते समोरच्याला समजले नाही किंवा ते समजू शकत नाही, तर अशा संभाषणांमुळे तुम्हाला थकवा जाणवतो. म्हणूनच तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवणे जास्त पसंत करता. कारण नंबर 2, तुम्हाला माणसं ओळखता येतात. तुमच्या जबरदस्त बुद्धिमत्तेमुळे कोणालाही भेटल्यानंतर थोड्याच वेळात तुम्ही खोटे व्यक्तिमत्व असलेल्या लोकांना अगदी सहज ओळखता. जी लोक खोटं वागण्याचा प्रयत्न करतात, जी लोक जे ते नाही ते दाखवायचा प्रयत्न करतात, अशा लोकांपासून 4 हात लांब राहणेच तुम्हाला आवडते. कारण तुम्हाला खरे आणि प्रामाणिक लोक आवडतात. फक्त तुमची फ्रेंड लिस्ट वाढवण्यासाठी तुम्ही कोणालाही तुमचा मित्र बनवत नाही. जी लोक महत्त्वाच्या खऱ्या गोष्टी बोलण्याऐवजी वरवरच्या गोष्टी करून समोरच्याला फसवतात, तुमच्या मते ही लोक प्रचंड स्वार्थी आणि फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे असतात. अशा लोकांवर वेळ वाया घालवणे तुम्हाला अजिबात आवडत नाही. कारण नंबर 3, इतरांना तुमचा दरारा वाटतो. तुम्हाला बऱ्याचदा गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवायला आवडतात, पण प्रत्यक्षात तुमचं बोलणं हे सगळ्यांच्या हिताचं असतं. जेव्हा कोणी काही खोटं बोलत असेल, कोणाला फसवत असेल, त्याने बनावटपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असतील, अशा वेळी तुम्ही खरं सर्वांसमोर आणण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. ह्या प्रामाणिक आणि निर्भीड वागण्यामुळे काही लोक तुम्हाला एक धोका म्हणून पाहतात आणि त्यांना तुम्ही आवडत नाही. परंतु असेही काही लोक असतात जे तुम्हाला समजून घेतात. ते तुमच्यातील खरेपणा पाहू शकतात. ते तुमच्या ह्या गुणाचा आदर करतात, कारण हा गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा बनवतो. सध्या पूर्ण जग बनावट वागत आहे. खोटे बनवून
इतरांना प्रभावित करायचा प्रयत्न करत आहे, स्वतःचा स्वार्थ साधत आहे. मात्र जी लोक तुम्हाला खरोखर ओळखतात आणि समजून घेतात ते तुमच्या निर्भीडपणाचे महत्त्व समजतात. त्यांना तुमच्याशी चर्चा करायला किंवा एखाद्या गोष्टीवर तुमचं मत घेणं महत्त्वाचं वाटतं, कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही फक्त योग्य तेच बोलाल, ते नाही जे त्यांना ऐकायचे आहे. कारण नंबर 4, तुम्ही दिखाव्यात सहभागी होत नाही. खोट्या दिखाव्यातून निर्माण होणारा अनावश्यक ताण आणि समस्या तुम्हाला अजिबात आवडत नाही. ह्या गोष्टींचा तुम्हाला खूप राग येतो, कारण आधीच तुमच्याकडे करण्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्हाला अजून खोट्या गोष्टींची किंवा नाटकाची गरज वाटत नाही. लोकांना काय वाटतं ह्या प्रश्नाने तुम्हाला काहीच फरक पडत नाही. लोकांनी तुम्हाला स्वीकारलंच पाहिजे असा तुमचा हट्ट नसतो. तुम्हाला त्याची गरजही वाटत नाही आणि म्हणूनच तुम्ही अशा नाटकी वागण्यात अडकत नाही. तुम्हाला दिखावा करणारे लोक अजिबात आवडत नाही, परंतु जे लोक प्रामाणिक असतात, खोटे बोलत नाही असे लोक तुम्हाला आवडतात. पण दिखावा करणाऱ्या लोकांच्या तुलनेत ह्या जगात प्रामाणिक आणि विजन असणारी माणसं फारच कमी असल्यामुळे तुमचे मित्रही कमीच असतात. म्हणूनच इतर लोक जिथे मनोरंजनाचे व्हिडिओ पाहत आहे तिथेच तुम्ही हा आयुष्यात बदल घडवणारा व्हिडिओ पाहण्यात तुमचा वेळ घालवत आहात. कारण नंबर 5, तुम्ही विचारपूर्वक सावधगिरीने नवीन मित्र निवडता. आपल्या मेंदूमध्ये काही न्यूरॉन्स असतात ज्यांना मिरर न्यूरॉन्स म्हणतात. हे न्यूरॉन्स ज्या लोकांच्या संपर्कात आपण येतो त्यांची वागणूक, त्यांचा स्वभाव, विचार आपल्या मेंदूमध्ये छाप पाडण्यासाठी कारणीभूत असतात. तुम्हाला हे चांगलंच माहिती असेल की आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्यासारखेच आपण बनत जातो. म्हणूनच जी मूर्ख लोक आहेत, ज्यांना गोष्टींची सखोल माहिती नाही किंवा तुमच्यापेक्षा कमी आहेत, अशा लोकांसोबत राहणे तुम्हाला आवडत नाही. म्हणूनच तुम्ही तुमचे मित्र विचारपूर्वक, हुशारीने आणि सावधगिरीने निवडता. जिम रॉन म्हणतात, तुमचा स्वभाव त्या 5 लोकांची सरासरी असतो ज्या 5 लोकांबरोबर तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता. कारण नंबर 6, तुमचा फोकस फक्त तुमच्या ध्येयांवर, तुमच्या स्वप्नांवर असतो. तुमची स्वप्ने आणि ध्येय तुम्हाला अशा लोकांसोबत शेअर करायला कम्फर्टेबल वाटत नाही ज्यांची विचार करण्याची क्षमता मर्यादित आहे. असे लोक जे एका चौकटीबाहेर जाऊन विचार करू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जण तुमचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या ध्येयांसाठी कठोर परिश्रम करता आणि ते साध्य करता. तुमच्याकडे अपयश आणि अडथळ्यांचा विचार करत बसण्याइतका वेळ नाही. तुम्ही लोकांना तुमची उद्दिष्टे, तुमचा दृष्टिकोन सहजतेने सांगत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की ही लोक तुम्हाला साथ देणार नाही. पण छोटे छोटे अपयश आल्यावर किंवा त्रास झाल्यावर हीच लोक तुमची चेष्टा करतील. परंतु ह्यामुळे लोकांना वाटते की तुमच्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही तुमची ध्येय पूर्ण करण्यात व्यस्त असता आणि बाकीच्यांपेक्षा एक परिपूर्ण आयुष्य जगत असता. कारण नंबर 7, तुम्हाला एकटं पडण्याची भीती वाटत नाही. तुम्हाला ट्रेंड, टेक्नॉलॉजी, लोक आणि वेळेनुसार अपडेट व्हायला आवडते. परंतु निरर्थक संभाषणे आणि नवीन नवीन ट्रेंड ज्यांना काहीच अर्थ नाही, हे सगळं तुमच्यासाठी फक्त एक मूर्खपणा आहे. कारण बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या विचारांवर, तुमच्या आयडियाजवर काम करायला आवडते. तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडतो. म्हणूनच तुम्हाला एकटेपणाची भीती वाटत नाही. जिथे लोकांना शक्य ती प्रत्येक गोष्ट हवी असते, तुम्ही फक्त त्या गोष्टींच्या मागे असता ज्या महत्त्वाच्या आहेत. कारण नंबर 8, तुम्ही इतरांपासून नेहमी सावध असता. तुमचे खरे मित्र कोण आहेत हे तुम्हाला आधीच माहिती असते. म्हणूनच तुम्हाला नवीन मित्र बनवण्याची गरज वाटत नाही जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या बरोबरची ऐके नाही, म्हणजेच त्या व्यक्तीचे विचार, मूल्ये तुमच्यासारखे आहेत की नाही याची तुम्हाला खात्री होत नाही. तोपर्यंत तुम्ही प्रत्येकाला सहजासहजी तुमच्या आयुष्याचा भाग होऊ देत नाही. आणि जर सगळं व्यवस्थित असेल तरीही तुम्ही लोकांची परीक्षा घेता. एक व्यक्ती म्हणून त्यांना खरोखरच तुमची काळजी आहे की नाही, किंवा मग त्यांची याच्या मागे काही चालतं नाही ना, या सगळ्यांवर तुमचं लक्ष असतं. कारण नंबर 9, तुम्ही सतत निरीक्षण करत असता. अनेक वेळा तुम्ही गोष्टी आणि परिस्थितीचे निरीक्षण करत असता. सोशल मीडिया असो किंवा वास्तविक आयुष्य, तुम्ही नेहमीच आपल्या आसपास काय घडत आहे याचे बारीक निरीक्षण करत असता. पण तुम्ही स्वतः मात्र
त्यात सहभागी होत नाही, कारण तुम्हाला असे वाटते की आयुष्यात ह्या सर्व गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमचे आयुष्य गांभीर्याने घेता. तुम्हाला अशा लोकांसोबत आणि अशा वातावरणात राहायला आवडते जिथून तुम्हाला प्रेरणा मिळते. तुम्ही नेहमी नम्रपणे वागता, पण ज्यांची पात्रता नाही त्यांच्यासाठी तुमचा वेळ वाया घालवणे तुम्हाला आवडत नाही. नंबर 10, तुम्ही खरे बोलायला घाबरत नाही. तुमच्यामध्ये अमर्याद सामर्थ्य आहे याची तुम्हाला जाणीव असते. तुमच्याकडे इतरांना सांगण्यासारखे बरेच काही असते. तुम्ही तुमचे विचार आणि आयडिया तुमच्या मित्रांना बिनधास्त शेअर करत असता. समोरचा व्यक्ती तुमच्याशी सहमत आहे की नाही याने तुम्हाला फारसा फरक पडत नाही, पण तुम्हाला जे योग्य आणि बरोबर वाटत असेल ते निडरपणे त्यांच्या समोर मांडता. तुम्ही इतर लोकांपेक्षा नक्कीच वेगळा विचार करता, पण तुम्ही इतरांच्या मताने नाराज होत नाही. उलट दोन्ही दृष्टिकोनातून गोष्टी पाहिल्यानंतरच तुम्ही तुमचे प्रामाणिक मत मांडता. मित्रांनो, ही होती ती 10 कारणे ज्यामुळे हुशार आणि बुद्धिमान लोकांचे मित्र कमी असतात. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की फॉलो करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.